नमस्कार मंडळी, संपत्ती या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील परळीमधील विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांची संपत्ती किती आहे। त्यांच्याकडे सध्या मंत्रीपद सुद्धा आहे। तर जाणून घेऊया त्यांची संपत्ती ही किती आहे। तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स। बीड जिल्हा म्हटलं की मुंडे कुटुंबाचं नाव डोळ्यासमोर येतं। गोपीनाथ मुंडे त्यांच्यानंतर त्यांच्या मुलीही राजकारणात आहेत, पण त्यांचा पुतण्या धनंजय मुंडे यांचेही नाव बीडमध्ये खूप फेमस आहे। तर त्यांची जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता, यांच्याकडे असणाऱ्या गाड्या, त्यांच्याकडे असणारं सोनं आणि त्यांचे काही व्यवसाय हे किती आहेत ते आपण पाहूया। ही जी संपूर्ण माहिती आहे ती विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सादर केली होती। त्यांचे संपूर्ण नाव धनंजय पंडितराव मुंडे। ते ज्या पक्षातून निवडून आले तो पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट। त्यांचा संपूर्ण पत्ता मुक्काम नाथरा, पोस्ट कवठळे, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड आणि पिनकोड 431-530 असा आहे। धनंजय मुंडे यांच्या पत्नीचं नाव राजश्री धनंजय मुंडे असं आहे। धनंजय मुंडे यांचा ईमेल आयडी dpmunde@gmail.com असा आहे। मतदारसंघ परळी 233। त्यांचा व्यवसाय इथे नमूद केल्याप्रमाणे शेती हा व्यवसाय आहे आणि त्यांच्या पत्नी या शेती व व्यवसाय करतात। धनंजय मुंडे यांचं शिक्षण सिम्बायोसिस कॉलेज पुणे येथून 1998 साली BSL पर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्यावरील गुन्ह्याबाबत बोलायचं झालं तर त्यांच्यावरती एकूण 4 गुन्हे किंवा खटले आहेत। ही झाली संपूर्ण त्यांची वैयक्तिक माहिती। आता बघूया त्यांच्याकडे असणारी जंगम मालमत्ता ही किती आहे। अर्ज भरतेवेळी त्यांच्याजवळ रोख रक्कम होती 7,40,000। त्यांच्या पत्नीजवळ होती 6,10,000 रुपये इतकी रोख रक्कम या दोघांजवळ होती। धनंजय मुंडे यांच्या बँक खात्यातील रक्कम आहे 58,50,402 इतकी रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात आहे। तर त्यांच्या पत्नीच्या नावे बँकेत 1,17,00,000 इतकी रक्कम आहे। या व्यतिरिक्त कंपनीचे शेअर्स, बंधपत्रे किंवा फंड्स हे धनंजय मुंडे यांच्या नावे 1,92,93,000 इतके आहेत। त्यासोबतच त्यांच्या पत्नीच्या नावे सुद्धा काही शेअर्स आहेत, तर ते 42,65,000 इतके शेअर्स आहेत। त्यानंतर पाहूया त्यांच्याजवळ असलेलं सोनं किती आहे। धनंजय मुंडे यांच्याजवळ सोनं आहे 190 ग्रॅम म्हणजेच 7,03,000 रुपयांचं सोनं धनंजय मुंडे यांच्याजवळ आहे। तर त्यांच्या पत्नीजवळ 23,62,000 सोनं व चांदी हे दोन्ही मिळून इतक्या रकमेची आहे। यानंतर धनंजय मुंडे यांनी विमा, बचत योजना यात काही गुंतवणूक केली आहे। यामध्ये धनंजय मुंडे यांनी 33,65,000 विम्यात गुंतवणूक केली आहे। तर त्यांच्या पत्नीच्या नावे 7,76,000 विमा आहे। धनंजय मुंडे यांच्या वाहनाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या स्वतःच्या नावे 2 टर्बो ट्रक, त्यांची किंमत एकूण 25 लाख इतकी आहे। तर त्यांच्याजवळ एक टोयोटा इनोवा कार आहे, मर्सिडीज कंपनीची बेन्झ गाडी आहे आणि रॉयल एनफील्ड 2 व्हीलर आहे। या सर्वांची एकूण किंमत म्हणजे टर्बो ट्रक सहित 15,55,05,105 रुपये इतकी आहे। तर त्यांच्या पत्नीच्या नावे ही काही वाहनं आहेत, त्यामध्ये एक स्कॉर्पिओ आणि एक टाटा कंपनीची कार आहे। त्यांची एकूण किंमत 31,78,000 इतकी होते। ही झाली त्यांची एकूण जंगम मालमत्ता। आता पाहू त्यांची स्थावर मालमत्ता। स्थावर मालमत्तेमध्ये शेत जमीन, व्यावसायिक जमीन, निवासी इमारती या सर्व येतात। यामध्ये धनंजय मुंडे यांच्या नावे शेती ही मुळशीमध्ये आहे, कडेगावमध्ये आहे, टाकळीमध्ये आहे, जलालपूरमध्ये आहे आणि काही निवासी इमारती सुद्धा आहेत। या सर्वांची एकूण गोळाबेरीज केल्यानंतर चालू बाजार मूल्यानुसार त्यांची अंदाजित रक्कम आहे 14,92,32,123 रुपये इतकी आहे। अशाच प्रकारे त्यांच्या पत्नीच्या नावे ही काही जमीन, निवासस्थानं आहेत। तर त्यांची चालू बाजार मूल्यानुसार अंदाजित रक्कम ही 12,11,96,331 रुपये इतकी आहे। यामध्ये त्यांना वारसा प्राप्त आणि काही इतर स्थावर मालमत्ता आहे। त्यांची किंमत सुद्धा 6,02,69,000 इतकी आहे। सोबतच धनंजय मुंडे यांच्यावरती काही कर्ज सुद्धा आहे। धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक 77,16,210 रुपयांचं कर्ज आहे। तर त्यांच्या पत्नीच्या नावे सुद्धा काही गृह कर्ज वगैरे आहेत। ते धरून 14,69,35,787 रुपयांचं कर्ज आहे त्यांच्या पत्नीच्या नावे आहे। तर मंडळी, अशी होती ही संपूर्ण धनंजय मुंडे यांची एकूण संपत्ती। ही संपत्ती 2024 ला त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आहे। त्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। सोबतच
चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा सागर हिट्स हा चॅनल.